नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी यज्ञाचे सांगणार आहे। भीम मग त्या ठिकाणी आले आणि काय करू लागले, शांततेने ब्राह्मणाला भोजन देऊ लागले। म्हणू लागले, जरी राहिला स्वामी ताटावर प्रसाद तरी राहू द्या आणि शांततेने भोजन करा, असं म्हणू लागले। काही कमी पडलं, काही कमी होणार नाही, तुम्ही भरपूर शांततेने प्रसाद घ्या। तुम्हाला काय असेल ती, वरण वाढू का, तुम्हाला भात देऊ द्या का, मला जिलबी देऊ द्या का, असं म्हणून आले आणि ब्राह्मणाची सेवा करू लागले। मग कृष्ण भगवंताला आनंद वाटला की आज काय भीमाचं पात्र बदललं म्हणजे, कारण सुपमणी त्या ठिकाणी वास येऊ लागलेला हे बघितले। ब्राह्मणाला छेड्यावर काय होते, पुन्हा शक्ती असल्यावर गर्व अभिमान कसा होता, तो असणारा मारुतीरायानं दूर केला। मग असं करत असताना एक दिवशी काय झालं, सर्व पंक्ती बसल्या आणि वेळ झाला भोजनाला। झाल्यानंतर द्रुपदी त्या ठिकाणी भोजन वाढू लागले। एवढ्यांना भोजन वाढायचे, ऋषींना वाढायचे, ब्राह्मणाला वाढायचे, राजू लोक पृथ्वीवरचे सर्व आलेले होते त्यांना वाढायचे। आणि वाढत असताना मग मुद्दाम काय करले, दुर्योधन दुःशासन करणं आणि तिची हेळावणी करू लागली, मातेची आणू लागले। आज आम्हाला वरण वाढा, कोण म्हणते भात वहिनी वाढा, कोण म्हणते जिलबी द्या, कोण म्हणते बालुशाही द्या, असं करू लागले। आणि जेवायला वाटताना अडथळा करू लागले द्रुपदीला। त्यावेळेस द्रुपदी मातेच्या काय झालं तर असणारे मग चुळीची जास्त ब्रेड सुटलं आणि मग त्यावेळी तिला काहीच कळना गेलं आणि मुद्दाम काही म्हणू लागले, हिनवणी करू लागले आणि कृष्ण भगवंताला ही सहन झालेलं नाही। त्यावेळेस कृष्ण भगवंतांनी काय केले तर त्यांनी एकच काम घेतलेलं होतं की दररोज असणारे पात्र वाढायचे। पात्र जे वाढले ते उचलायचे, उष्टीपत्र वाढले, मी हेच काम करणार आहे म्हणले। आणि आपला पितांबर खोवाचा आणि तेवढे पात्र वाढायचे। सहस्त्र ऋषी त्या ठिकाणी जेवायचे, किती तर लोक, लाखावर लोक दररोज भोजन करायचं। असं करत असताना मग द्रुपदीची छळणा केल्यावर कृष्ण भगवंतांनी म्हणले, कृष्ण भगवंताकड व्याकुळ नजरेनं, आणि मग द्रुपदी माता पाहू लागल्या, देवा तुझ्याशिवाय मला कोणच नाही रे, तूच माझा पाठीराख आहेस। आज मी कसं भोजन वाढू मला हेच कळना गेले। एवढं मी तृप्तीनं भोजन वाढू लागले, चप्पल गतीनं वाढू लागले, तरी पण यांना समजना गेले, ही माझी एवढला करू लागलेत। आणि कृष्ण भगवंताला एवढे शब्द कानावर गेल्याबरोबर कृष्ण भगवंतांनी तिला काय केलं, एक नवल मोठं झालं की चतुर्भुज केली त्या ठिकाणची, नवेच हात उत्पन्न केले आणि 4 भुजा असणाऱ्या त्या ठिकाणी झाल्या आणि नव्याच हातानं बिरडस बांधलं। आणि मग असणाऱ्या सगळ्या दुष्टावांनी काय केलं तर खाली माना घातल्या आणि लज्जित झाले। अशा प्रकारे द्रुपदी मातेचं तिथं नवल वाटू लागलं तर तिनं त्या ठिकाणी अंबाबाईचं कालिके रूपीत असणारं रूप धारण केलं, सुंदर अशी त्या ठिकाणी दिसू लागली। आणि मग चपळगतीनं काय पाहिजे ती म्हणू लागली आणि भोजन सगळ्याला तृप्त करू लागली। असं भोजन करत असताना करसाळ भोजन त्या ठिकाणचं की सगळे खाऊन असं तृप्त व्हायचे। वर्षभर भोजन चालू, काहीच कमी नाही, कारण तिथं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांच्या 69 कला असणाऱ्या होत्या। तोच परमेश्वर तिथं दरवाजामध्ये उभा होता। आणि मग धर्मराजाला वाटू लागलं, मी सोन्याच्या ताटामध्ये एवढ्यांना भोजन घालू लागला, एवढे लोक माझे जीव लागलेत, मी किती महान आहे, असं धर्मराजाला पुन्हा गर्व चढला। धर्मराजाचा आता गर्व कसा हरण करावा हे कृष्ण भगवंताला वाट लागलं। मग कृष्ण भगवंता एक असणार काय झालं, मग फुलं तोडत असताना दररोज असणारं स्वर्गाला जायची दाम्पत्य ब्राह्मणाची आणि अरण्यामध्ये राहायची। अरण्यामध्ये राहत असताना दररोज 12च्या टायमाला सगळे फुलं पुष्प गोळा करायचे आणि विमान यायचं। महान पतिव्रता नारी होती। मग विमानामध्ये 2 जण बसायचे, जाऊन इंद्राला पूजा करून कैलासाला जायचे, तिथून यायचे आणि दररोज असं त्यांचा नित्यक्रम चालत असताना आणि 2च होते। काय झालं, फुलं तोडले, पुष्प गोळा केले, सर्व फळं गोळा केले आणि पतीला म्हणते, चला स्वामी आता विमान येईल, आपण जाऊ। त्यावेळेस स्वामीनं काय सांगितलं, नाही म्हणले, मला माझी विच्छा उत्पन्न झालेली आहे आणि मला आज ती विच्छा दिल्याशिवाय मी काही तुझ्यासोबत येणार नाही। तर ब्राह्मण म्हणते की आपण ब्राह्मण आहोत आणि अवेळी कधीही असणारं आपण इच्छा व्यक्त करू शकत नाही, हे पाप असते। आता 12च्या टायमाला आपण कुठं असता, स्वर्गाला असता, आणि ह्या ठिकाणी असताना ही विच्छा तुम्ही अशी कसं का तुम्हाला झाली ह्या टायमाची 12च्या टायमाला, आणि आता हे काय करू नका तसं। तोपर्यंत असं म्हणत असताना नाही नाही आज मला प्राप्तीच केली पाहिजे, असं म्हणत असताना एक मोठा काळ सर्प आला आणि पट म्हणून असणारं त्या ठिकाणी काय झालं, ब्राह्मणाला चावला। ब्राह्मण लगेच व्याकुळ झाला, तोंडाला फेस आला आणि तिथंच पडला।
मग निर्जल अरण्यामध्ये कुणीही नको त्या. इतकं आरडाओरड करू लागली, रडू लागली, कोण आहे का मला, मी काय करू, माझा पती पडलेला आहे, मी आता कशी करू ह्यांना. आणि मग विमायन आलं, परत गेलं आणि आपलं मग त्या ठिकाणी मग नारद मुनी म्हणले फिरत फिरत, ह्या ठिकाणी कोणी पक्षी दिसना गेलाय, प्राणी दिसना गेलाय, एका स्त्रीचा आवाज काय येऊ लागलाय, पाहू तरी म्हणले. आणि गेल्यानंतर तिथं बघते तर काय असणार, पती मरून पडलाय आणि स्त्री करू लागल्या. आणि मग विचारलं, सांगलं कारण काय झाले तुला रडण्याचं, काय झालं. तर मला ही विचार व्यक्त केली आणि माझ्या व्रताचा भंग झाला, मी स्वर्गाला ब्राह्मणा, आम्ही दोघंजण नेमानं जातो पती पत्नी म्हणूनसाठी. तर नारद मुनी म्हणते ज्या ज्या वेळेस पती इच्छा मागं त्यावेळेस दिलंच पाहिजे, असं त्या ठिकाणी होते म्हणून सांगितलं. आणि आता ह्यांना कसं उठवायचं त्यावेळेस सांगितलं, धर्मराज यज्ञ करू लागले. तर राज्यश यज्ञ म्हणजे खूप मोठा यज्ञ आहे, ह्याच्या पलीकडचा यज्ञ नाही.